घडामोडींची माहिती आज दिवसभर तुमच्याकडनं जाणून घेत राहू। आणि यानंतर मुंबईतनं एक मोठी बातमी। मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज मुंबईच्या सर्व शाखाध्यक्षांची बैठक बोलावली आहे। उद्या सकाळी 11 वाजता सावरकर सभागृहात एक बैठक पार पडणार आहे। बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतनं निवडणूक लढण्याची जोरदार चर्चा असताना ही बैठक महत्त्वाची मानली जाते। ही बैठक उद्या होणार आहे। मुंबईतल्या सर्व मनसे शाखाध्यक्षांची उद्या बाळा नांदगावकरांनी बैठक आयोजित केली आहे। बाळा नांदगावकर यांचं नाव लोकसभेच्या निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतनं कमालीचं चर्चेत आहे। मनसे आणि महायुती हे एकत्र येणार का यावर अधिकृत शिक्कामोर्तब जरी झालेलं नसलं तरी सुद्धा या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकरांनी बोलावलेली बैठक महत्त्वाची मानली जाते। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अपडेट्स मिळतात मनसेच्या गोटातनं? मनसे महायुतीत सामील होणार, मनसे कोणत्या जागा लढणार या सगळ्या बाबींबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे, कारण चर्चा सुरू आहे आणि अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये। पण बाळा नांदगावकर हे मुंबईतील दक्षिण मुंबईतून मनसेचे किंवा महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा असताना आणि तिन्ही नेते म्हणजेच राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटतायत, राज ठाकरे दिल्लीला जात आहेत, हे संकेत आहेत की भाजप सोबत किंवा महायुतीमध्ये मनसे लढू शकते। आणि नांदगावकरांनी बैठक बोलावणं म्हणजे तयारीसाठीच ती बैठक असावी, कारण मुंबईतील सर्व शाखा अध्यक्षांना बोलावलं गेलंय। उद्या 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि चर्चा ज्यावेळेस असते आणि तयारीची जी चिन्ह संकेत असतात ते आज बैठकीतनं समोर येतात। आणि ही बैठक म्हणजेच संकेत आहे की बाळा नांदगावकर मुंबईतून लढू शकतात, महायुतीचे उमेदवार होऊ शकतात। अद्याप मनसेकडनं या संदर्भात कोणताही किंवा महायुतीमध्ये सामील होण्यासंदर्भात कोणतंही भाष्य केलं जात नाहीये, पण बैठका होत आहेत आणि नांदगावकर ज्या प्रकारे तयारी करतायत त्याला पाहता ते उमेदवार असतील असं दिसतंय, पण अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण ते तयारी करतायत आणि तयारी दक्षिण मुंबईसाठी आहे हे यातनं दिसतंय। धन्यवाद गणेश या माहितीबद्दल। दरम्यान शिवाजीराव